वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। प्रास्ताविकापासूनच अनेक वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी चिंतन झालेलं आहे। खरं तर आजच्या सामाजिक स्थितीचा हा खऱ्या अर्थानं आरसा आहे, जो तुमच्या पुढे अगोदरच्या मनोगत करणाऱ्या व्यक्तींनी आपल्याला दाखवला आहे। किमान हा आरसा तरी लक्षात ठेवा की घरी जाताना तुम्ही इथून काय घेऊन गेला, कारण कदाचित इथं बसलेले किमान एक व्यक्ती तरी त्याच्या घरी अंधार असेल, कुणाच्याच नाही पण असेल। किमान तो अंधार शोधण्याचा प्रयत्न करा आणि त्या अंधार असलेल्या घरात, म्हणजे ज्याच्या त्याच्या घरात उजेड कसा लावता येईल, त्या आचार्य मंडळी करून आमचे प्रभाकर काका असतील, मनोज भाऊ असतील, यांनी जे व्यक्त केली भावना, ही भावना खरंच महत्वाची आहे। कारण हा अंधार आहे आणि या अंधारातून जर आपल्याला प्रकाशाकडे जायचं असेल तर ते आचार्यश्रींच्या संत महंतांच्या मुख्य मार्गदर्शनामुळे हे शक्य होऊ शकते। यासोबतच ते आपलंही कर्तव्य आहे की आपण किती सुजाण आहात। चिमूरला मला त्यांनी बोलवलं होतं, आचार्य श्री गुरुजी होते आणि मी होतो, आमचे मनसरचे मायराज बाबा होते। त्यांनी म्हटलं होतं की धर्माचा वटवृक्ष वाढला पाहिजे। आम्हाला पण ते मान्य आहे, वटवृक्ष वाढला पाहिजे, पण सर्वात महत्वाचं काय आहे, तुम्ही त्या बीजाचं संगोपन केलं का? कारण वट बीजा अंतु वट असे, हे वटवृक्षाचा दृष्टांत आहे। स्वामी म्हणतात, जे तुम्हाला विस्तृत स्वरूपाचं वडाचं झाड दिसते आहे, पण ते वडाचं झाड निर्माण कशामुळे झालं? एका बीजामुळे। आणि त्या बीजाचं योग्य संरक्षण एखाद्या व्यक्तीने, एखाद्या कुटुंबाने केलं, म्हणून तुम्हाला आज सर्वात मोठा हा वटवृक्ष दिसत आहे। म्हणून या सर्वांसाठी, कारण मी वेगळा मुद्दा पुढे मांडणार आहे, पण सुरुवात करत असताना मी हे जाणीव करून देतो तुम्हाला की जर करता तुम्हाला वाटत असेल की आपली मुलं आणि आपला धर्म ही जर भविष्यात त्याला चांगली फळे लागावीत, त्याची पानं गळू नये, याची काळजी सर्वप्रथम ती पालकांनी घ्यायची। आणि त्यानंतर त्याला ज्या गुरुने उपदेश दिला त्याची काळजी। ह्या दोन व्यक्तींनी आपापल्या शिष्यांची आणि आपल्या आपल्या मुलांची काळजी घ्यायची आहे। आम्ही तर सांगणारच आहोत, परंतु सर्वप्रथम ही तुमची पालकांची काळजी आहे की तुमचे मुलं कसे वागतात। आम्ही अनेकांच्या घरी जातो, असं म्हणत समजू नका की आम्हाच्या कानावर काही येत, आम्हाला बऱ्यापैकी 99% माहित आहे कुणाच्या घरात काय चालतं, परंतु आम्हाला, मी आपण असं सार्वजनिकरित्या बोलू शकत नाही, बरोबर आहे, पण ज्यांना त्यांना माहित आहे। म्हणून माझी विनंती आहे की आपल्या मुलांकडे योग्य लक्ष द्या। कारण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय माझे गुरुवर्य, ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं आणि आज मी तुमच्या समोर बोलत आहे, मी त्यांचीच पुण्याई आहे, असे माझे गुरुवर्य महंत श्री खंडाळकर बाबाजी। त्याचप्रमाणे परमादरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय या कार्यक्रमाचे आयोजक माझे मार्गदर्शक महंत श्री विश्वनाथ बाबाजी कपाटे, त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं असे पूजनीय श्री हंसराज दादाजी खंडाळकर, त्याचप्रमाणे आताच इथे उपस्थित असलेले या गाट ग्रामपंचायतीचे सरपंच आणि इतर सगळेच मान्यवर,
कारण इथं खुर्चीवर बसलेले मला वाटतं सगळेच मान्यवर आहेत असं मी गृहीत धरतो. तर आजचीच मी युट्यूब पाहत होतो. युट्यूब पाहत असताना गोंदियाला 22 वर्षीय तरुणीचं जिवंत जाळलं तिला. पहा, मी इथं महानुभाव पंथाचा विचार नाही करत, कारण मी सर्वप्रथम माणूस आहे. कारण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सर्वात अगोदर जर काही केलं असेल तर तुमच्या मनामध्ये असलेले जे अमानवीय दोष आहेत. एखादा व्यक्ती विचित्र वागत असला, तुम्ही काय म्हणता, काय जनावरासारखं वागते, ते जे आपलं जनावर पण आहे ना ते नष्ट केलं. त्याला आपण अमानवीय म्हणतो, कारण त्याला माणूस नाही, तो माणूस नाही. स्वामींनी अगोदर ते नष्ट केलं की तुमच्यामधलं जे अमानवीय पण आहे ना ते संपूर्ण नष्ट झालं पाहिजे. मग जी काही सर्वज्ञांची आचार प्रणाली असेल, अस्तिपरी असेल, ही अस्तिपरी सुद्धा तुम्ही असं म्हणता, मी इथे आलेल्या पहिल्या वर्षी मी ते सांगितलं होतं, त्याची पुनरावृत्ती मी करणार नाही. परंतु वारंवार माझ्या मनात तोच विचार येतो की एखाद्या तरुण 22 वर्षीय मुलीला एखाद्या व्यक्तीने जाळण्याची ही मनस्थिती तयार कशी झाली. आम्हाला एखाद्या व्यक्तीचं अशुभ चिंतन करत असताना सुद्धा, हे सांगतोय मी, अशुभ चिंतन करत असताना सुद्धा आम्हाला पहिले 100 वेळा विचार येतो. चिंतन बरं का, मनात जर एखाद्या व्यक्तीविषयी वाईट विचार आणायचा जरी असला, आलाही, पण तरी विचार करतो, काय मी तर बोलून घेईन पण मला कोणीतरी पाहत आहे, त्याचं काय. कारण मी हा मुद्दा अगोदरही सांगितला होता की विराट कोहली तुमच्या सगळ्यांना माहित आहे, प्रत्येकालाच माहित असेल बऱ्यापैकी. त्यांचे जे गुरु आहेत प्रेमानंद महाराज. कारण जरी मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा फॉलोअर असेल तरी सुद्धा या भूमातेवर असलेले, या पृथ्वीवर असलेले प्रत्येक संत, तो कुठल्याही धर्माचा असो, त्याच्याकडून काही ना काही चांगली गोष्ट ही घेतलीच पाहिजे. माझ्या श्री दत्तात्रय महाराजांनी तो वसा आम्हाला दिलाय. त्यांनी गुरु केले नाही दत्तात्रय महाराजांनी. दत्तात्रय महाराजांना गुरु करायची आवश्यकता नाही. जे आपण म्हणतो 24 गुरु केले, त्यांना आवश्यकता नाहीये. परंतु तुम्हाला उपदेश द्यायचा आहे, मग काहीतरी दृष्टांत पाहिजे ना. मग तो दृष्टांत समजण्यासाठी त्यांनी सांगितलं. मी त्यांच्याकडून ते शिकलो, ते तुम्ही शिका. तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. 2 संन्यासी आले त्यांच्याकडे, संन्यास घेणारे व्यक्ती, वासनिक म्हणतो जसं आपण म्हणूया. ते आले आणि ते म्हणतात की बाबा आम्हाला संन्यास घ्यायचा आहे, दीक्षा घ्यायची आहे. ते म्हणतात बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुम्हाला संन्यास देतो, परंतु माझं एक काम आहे, तेवढे काम तुम्ही करा. त्यांनी नारळ असतात, ते नारळ दोघांकडेही दिले. नारळ देताना त्यांनी फक्त अट एक घातली की ही नारळ उद्या माझ्याकडे आणा. अट ही आहे की या नारळाला अशा ठिकाणी फोडा की जिथे हे कुणीही पाहणार नाही. बघा माणसांची प्रवृत्ती बघा. आता ती दोन्ही माणसं घरी गेली. एकाने खूप प्रयत्न केले, दरवाजात अंदर गेला, खिडक्या लावल्यात, खिडक्या आपल्या खिडक्याला पडदे असतात, पडदे सुद्धा लावले, एकदम बेडरूम मध्ये गेला क्लोज, आणि तिथे नारळ त्यांनी फोडलं. त्याला वाटलं आता काम झालं. रात्रभर झोपला. उद्या संन्यास घ्यायचा आहे, त्याने निश्चित केलं गुरुकडे ते नारळ देऊन द्यायचं आहे, कारण गुरुजींनी सांगितलेलं आहे मला कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी फोडा. हा गेला. दुसरा जो व्यक्ती होता त्याने असाच प्रयत्न केला, परंतु तो जिथे कुठे जाईल त्याला असं वाटलं की मला कोणीतरी पाहत आहे. त्याच्याकडे तो नारळ फोडला गेला नाही. मग काय करायचं आता? प्रामाणिकपणा किती महत्वाचा आहे. एखाद्याने तुम्हाला काम सांगितलं तर तुम्ही नाही, तुमची हुशारकी मिळवण्यासाठी ते तुम्ही नारळ कुठे ना कुठे फोडाल, परंतु त्या इतर व्यक्तीचा प्रामाणिकपणा बघा, त्याने ते नारळ तसंच आणलं.
आणलं, गुरुजींपुढे ठेवलं. हाही आला, त्याने फोडलेलं नारळ गुरुजींपुढे ठेवलं. पाहतात एकाने नारळ फोडलेलं, एकाने फोडलं नाही. गुरुजी म्हणतात की तुम्ही नारळ का नाही फोडलं? ते सुंदर उत्तर देतात की बाबा, मी जिथं जिथं गेलो, मी ज्याही ठिकाणी घरात गेलो असेल, मला असं एकही ठिकाण दिसलं नाही की जिथे कुणाचं लक्ष नाही. गुरुजींनी विचारलं, असं कसं? तू घरात जाऊन फोडू शकला असता? घरात कोण होतं तुझ्याशिवाय? नाही बाबा, घरात जरी माणसांपैकी कोणी असेल, पण साक्षात भगवंत मला पाहत होता. आणि भावना खूप महत्वाची. तुम्ही सुद्धा व्यवहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना ही भावना नक्की ठेवा. तुम्ही जरी चार भिंतीच्या आडमध्ये कुठलंही अमानवीय कृत्य करत असाल, तुम्हाला वाटत असेल की मला कोणी पाहणार नाही, परंतु हे शक्य नाही. जसं तुम्ही म्हणता भिंतीला कान असतात, भिंतीला डोळे सुद्धा असतात. हा अपूर्ण सुविचार आहे. भिंतीला कान तर असतात, पण भिंतीला डोळे सुद्धा असतात हे निश्चित द्या. कारण भिंत जरी निर्जीव असली, पर साक्षात परमेश्वर पाहणारा सजीव. आणि एवढंच नाही, आता हे तुम्ही काय विज्ञानवादी लोक आहात म्हणून, परंतु तुमच्या आजूबाजूला अनेक जीव आहेत, एक दोन नाही, अनेक. जसं आता आपण अहिंसावादाच्या जेव्हा गोष्टी सांगतो, तेव्हा असा हात जरी केला तरी अशा हाताने अनेक जीव मरतात, सूक्ष्मजीव. हे तर आहेच, जे भूतयोनी म्हणतात. अनेक जीव तुमच्या आजूबाजूला कोणी ना कोणी पाहते. परमेश्वर तर आहेच पाहणारा. म्हणून हा एक आचार आहे तुम्हाला की जीवन जगत असताना याची भीती जरूर ठेवा. दुसऱ्या मुद्द्यावर तुम्हाला नेतो मी की ह्या सगळ्या गोष्टी घडत काय, त्याचं मूळ काय आहे. जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गोंदियाचं प्रकरण, त्याचं मूळ काय आहे, हे का बरं असं होत असेल? कारण तुम्हाला वाटत असेल मी स्वस्थपणाने बोलतो नाही, तर अशा घटना जेव्हा मी समाजात ऐकतो, माझं मन फार दुःखी होते की इतकं चांगलं सुंदर देह दिलं असताना इतरांना दुसऱ्या व्यक्तीविषयी अशी वाईट भावना निर्माण होते कशी? माझ्या मनात तुम्ही जरी स्वस्थ बसले असाल, पण मला फार त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा, खूप त्रास होतो. कधी कधी तर झोप नाही लागत की अशा घटना का होतात, लोक का अशी करतात, मुळाशी शिरण्याचा प्रयत्न करतो, हे का होत? आमच्या महानुभाव पंथाचं तत्वज्ञान, मी असं म्हणत नाही की इतर पंथामध्ये ते तत्वज्ञान नाही आहे, परंतु मी ज्याचं खातो त्याच बोलणार. जेव्हा महादाईचा स्वामी आमच्या बाईचा भक्तिजन मिळून एकत्र राहत आहेत, तेव्हाची घटना आहे. दादोसांनी तमिळ प्रदेशातून 2 वाट्या आणल्या होत्या जेवणासाठी. याचा अर्थ तेव्हाही वाट्या होत्या. त्या वाट्या आणलेल्या आहेत. दादोसांची कल्पना एक होती, मनोवृत्ती एक होती की जे त्यांच्यासाठी घेतील ते स्वामींसाठीही घ्यायचे. त्याने स्वतःसाठी चांगली वाटी घेतली, त्यांना वाटलं माझ्या स्वामींसाठीही घेतली पाहिजे, स्वामींसाठी सुद्धा वाटी घेतली. आले, स्वामींना एक वाटी अर्पण केली, एक स्वतःजवळ ठेवली. परंतु ते भांडे घासत असताना त्या दोन्ही वाट्या मिक्स झाल्या. पण या अगोदर भट्टोबासांनी 2 सारख्या वाट्या असल्यामुळं स्वामींच्या वाटीवर विशेष अशी खूण करून ठेवली. त्या वाट्या भांडे घासणाऱ्याला माहित नव्हत्या, त्यांनी त्या दोन्ही उचलल्या आणि ठेवल्या. त्यात रानाईचा येते आहे आणि दादोसांची वाटी घेऊन जाण्यासाठी. ती दादोसांची वाटी एकत्र झालेली आहे, स्वामींची दादोसांची. ते चुकून स्वामींची वाटी उचलते आणि घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. पण हे सगळं महादाईचा तिथे पाहत असते. महादाईचा धावत रानाईसाकडे जाते आणि म्हणते, अहो ही वाटी आमची आहे. जसं तुम्ही म्हणता ना, तुमचा जर एखादा डब्बा असेल, काही असेल, तर म्हणता ही माझी वस्तू आहे, आमची आहे, आमच्या घरची आहे, आमच्या गावची आहे, वगैरे वगैरे. तसंच तेव्हाही ते महादाईचा म्हणते की ही वाटी आमची आहे. स्वामी बाजूला आसनस्थ असतात. स्वामी हे सगळं ऐकतात आणि ऐकून फार प्रसन्न होतात आणि विचारतात. कारण मुलांची कुठलीही क्रिया असेल, तुमच्या दृष्टीनं कदाचित ती वाईट असेल, परंतु तो चूक
चुकला तर त्याला बसवून शांतपणे विचारा की तू असं का केलं. ते यासाठी सांगतोय की अनेक पालक वर्ग, ती वेळ आमच्यावरही आलेली आहे असं नाही, परंतु एखादा मुलगा जर तुमचा चुकत असेल त्याला काळजीपूर्वक बसून विचारा, एकांतात विचारा, 4 लोकात विचारू नका की बाबा तू असं केलंय पण का केलंय, त्याचं कारण काय. तुमच्या दृष्टीने चुकीची असेल पण त्याच्या दृष्टीने कदाचित ती बरोबर राहू शकते. दृष्टीचा फरक असतो, म्हणून ती विचारा. तुमच्या दृष्टीने चुकीची असेल तेव्हा त्याला समजवा की नाही बाबा याचे परिणाम असे होऊ शकतात, ही गोष्ट तू जे केली ती चांगली नाही. आता महादायसानं म्हटलं ही वाटी आमची आहे. स्वामी सुद्धा महादायसाला बोलवतात. स्वामी म्हणतात तुमच्याकडे वाटी आहे, आम्हाला माहितच नव्हतं की तुमच्याकडे सुद्धा वाटी आहे. आम्हाला वाटलं की तुम्ही संन्यासी माणसं, तुमच्याकडे झोळीशिवाय एका पात्राशिवाय काही नसणार. तर म्हणतात तुमच्याकडे वाटी आहे. महाराज म्हणतात की बाबा गोसाव्यांची ती आमची नव्हे, स्वामींच्या उपयोगात जाणारी वस्तू ती आमची नाही आहे का. बघा याच्यात फार मोठा अर्थ दडलेला. फार साधी वाक्य आहेत. मी तुम्हाला मागच्याही वर्षी सांगितलं, आपलं पंथीय तत्वज्ञान आहे हे सूत्रपाठापासून चालू होतं. किमान सूत्रपाठाचा अभ्यास करा, आणि जर नाही कराल तर आताचे अगोदरचे वक्ते जे बोलले की तुमच्याही घरात अंधार पडणार आहे हे लक्षात ठेवा. पालक आजकाल तुम्हाला जाणवते ना, तुमचे मुलं इंग्लिश मीडियम मध्ये आहेत, तुम्ही घरी त्यांचा गृहपाठ घेऊ शकता. मी तर नाही घेऊ शकत, मी प्रामाणिकपणाने कबूल करतो. आमची मुलगी यावर्षी 10वीला आहे. मी सायन्स शिकलो तरी सुद्धा मला ते आता सोडवता येत नाही. तुम्हाला सोडवता येते का? तुम्ही ट्युशन्स लावून देता, हे तुमचं अज्ञान आहे. जर करता तुम्हाला ते आलं तर तुम्ही घरच्या घरी मुलांची ट्युशन घेऊ शकता, बरोबर आहे. मग तुम्हाला बाहेर पाठवण्याची गरज पडणार का? नाही. असो, स्वामी जेव्हा ती महादाईसा म्हणते की नाही गोसाव्यांची वाटी ती आमची नव्हे का, स्वामी प्रसन्न होतात, कारण स्वामींना तेच पाहिजे असते. स्वामी म्हणतात ऐसे कै होईल पुरा जीवा जे येथीचे ते आपुले. का सांगतोय मी तुम्हाला, येथीचे म्हणजे फक्त तुमच्या घरात आहे तेवढंच नाही, याचा अर्थ फार मोठा आहे. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी फक्त महानुभाव पंथापुरते मर्यादित नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध धर्मियांपुरते मर्यादित नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठ्यांपुरते मर्यादित नाही. या भूमातेतला प्रत्येक संत, मी सर्वज्ञांना संत म्हणत नाही, ते परमेश्वर अवतारच आहेत, परंतु या व्यतिरिक्तही या भूमातेवरचा प्रत्येक संत हा आपल्या प्रत्येकासाठी आदर्शवत आहे, हे कोणीच विसरू नये. त्यात गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, संत तुकाराम असतील, कुणीच नाही. कारण आमच्या स्वामींनी प्रत्येकांचा विचार घेतलाय, त्यांच्या विचारांचा पुरस्कार केलाय. आमचे स्वामी सुद्धा जेव्हा इतर मंदिरामध्ये जायचे तर रिगटया डाव्या हातात, तुम्ही चरित्र वाचा तुम्हाला कळेल, वाचत नाही म्हणून हे अज्ञान आहे तुमचं. स्वामी इतर देवतेंच्या मंदिरात जाताना सुद्धा आपला उजवा हात त्या देवतेकडे असायला पाहिजे, हा प्रतिष्ठा केली आहे त्या देवतेची, अप्रतिष्ठा कधीच केली नाही. परंतु त्या मोक्षदायिनी नाहीत म्हणून त्यांची भक्ती करू नका एवढंच सांगितलं. अपमान करू नका, अपमान करा असं कुठेच सांगितलं नाही. उलट म्हणतात की वैर्याचा देव झाला म्हणून काही दगडे हाणून पुढाला. शिक्षा पण आहे. तुम्हाला जरी साधी ती वाक्य दिसत असली, ही साधी वाक्य नाही आहे, ते ब्रह्मविद्या आहे. फक्त मोक्ष मिळवणेच हे ब्रह्मविद्या नाही. सुरुवात तुम्हाला त्या अमानवीय मूल्यांना, जे मानवीय गोष्टी आहेत तुमच्या आमच्या शरीरात, त्या दूर करणं ही आपल्यासाठी पहिली ब्रह्मविद्या. मग तुम्हाला जे सांगतोय, स्वामी जे म्हणतात येथीचे ते आपुले, मग येथीचे काय? फक्त तुमचं घर असेल किंवा तुमचा आश्रम असेल तेवढंच तुमचं का? नाही. का? कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मगानी म्हटल्याप्रमाणे फक्त महानुभाव पंथापुरते मर्यादित नाही. जेव्हा आमची महादाईसा म्हणते बाबा आम्ही तुमचं चिंतन करतो, परंतु पहाटे भल्या पहाटे तुम्ही सुद्धा डोळे झाकून असे ध्यान करत असता, तुम्ही कुणाचं स्मरण करता? स्वामीने ते सांगितलंय पहाटे उठून आमचं स्मरण करा, पण तुम्ही सुद्धा बसता, मग तुम्ही काय करता?
स्थूल सगळं नाही बाई, हे सकळ जीवाते चिंती. काय म्हणतात? हे सकळ जीवाते चिंती. सकळ जीव म्हणजे कुठले आले? फक्त परमेश्वराचा अर्चन करतात, परमेश्वराची पूजापाठ करतात, मार्गामध्ये लाखोंना अन्नधान्य देतात ते नाही. एखादा जीव तोही जो परमेश्वराला शिव्या देतो, परमेश्वराला शिव्या देऊन वाईट, जसं तुम्ही म्हटले ते दगड घासणारे, बरोबर आहे, त्या व्यक्तीचं सुद्धा परमेश्वर शुभचिंतन करतात. ही आपली लायकी आहे का? आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने एक शब्द जरी बोलला, आयुष्यभर ते आपण तो मरेपर्यंत, मरण्याच्याही पलीकडे, एखाद्याच्या बापानं जर तुम्हाला काही बोललं असेल, कदाचित तो चालला गेला, त्याचीच मुलं म्हणून त्याच्या मुलासोबतही तुम्ही चांगले वागत नाही, त्यात मीही येतो, ही आपली मनोवृत्ती. पण आपला साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे आपल्याला शिकवत नाही. आपली ब्रह्मविद्या फार वेगळी आहे, परंतु याची जाणीव मला यासाठी होते की तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही. आणि हे सांगण्याची मला यासाठी, कारण लोक मला म्हणतात, आमच्या मार्गातली लोक म्हणतात, काय तुम्ही हेच बोलतात? अरे बाबा, आमच्या लोकांना अजून एवढंच समजत नाही, अजून काय सांगावं त्यांना? अनेक पोथ्या चालू आहे. अरे पोथ्या नका करू, पहिले हे सांगा लोकांना. ह्याच गोष्टी समजल्या नाही. सूत्रपाठातली 4 वचनं तुम्हाला पाठ नाही आहेत का? सूत्रपाठ म्हणजे काय? सूत्रपाठात किती प्रकरण आहेत हे माहित नाही. सूत्रपाठ कोणी निर्माण केलं हे माहित नाही. लीळा चरित्र काय आहे हे माहित नाही. मग काय तुम्हाला स्वामी करतील? काय तुम्ही लेकरांना धर्म सांगा? ती जबाबदारी आमची आहे, तर आमचाही संपर्क तुमच्या घरात कमी आहे. कधी बोलवता साधू संतांना? तुम्ही म्हणत नाही त्यांना पैसे लागतात. अरे हो, पैसे देऊन बोलवा ना. पण तुम्ही बोलवता का कधी? कधी म्हणता बाबा राहा ना, 2 तासासाठी आमच्याकडे थांबा, जेवायला दक्षिणा देता, परंतु कमी कमी थांबण्याला बोला ना. बाबा या, दक्षिणा देतो, पण या, आमच्या घरी या, आमच्या घराला पाय लावा, बसा 2 मिनिटं, आमच्या पोरांना आम्हाला मार्गदर्शन करा. बाबांचं चुकत असेल, बाबांशी संवाद करा. बाबा मला असं वाटतं की हे तुमचं चुकते, बोला ना, तुम्ही संवाद साधा ना. साधता कधी संवाद? तुमच्याकडे वेळच नाही. अनेक लोक म्हणतात बाबा तुम्ही आमच्याकडे येत नाही. अरे हो, पण आल्यावर तुला वेळ आहे का 10 मिनिटं आमच्यासोबत बसण्याचा? मी एका घरी पारायणाला गेलो, पारायण झालं, म्हणलं यांच्याकडे कोणी साधू येत नाही. त्यांना म्हटलं मी तुमच्यासोबत अर्धा तास बोलू शकतो का? ते म्हटले बोला. बोलत होतो, घरच्या महिला मन देऊन ऐकत होत्या, परंतु ज्याच्या दुःखासाठी पारायण करायला आलो, त्याचा ऍक्सिडेंट झाला होता, ज्याच्या दुःखासाठी पारायण करायला आलो, तो व्यक्ती म्हणते मला वावरात जायचं आहे. काय परिस्थिती आहे आमची? मग आम्हाला अशा घरी पुन्हा जावं वाटेल का? मग आमच्या मार्गाला पैसा चालवायला लागतो, तुमच्या घराला पैसा लागतो, आमच्या आश्रमाला पैसा लागतो, आणि पैशासाठी जातो. मग काही वेळ वेगळा आहे का? जर एखादा धार्मिक मनुष्य असेल, जर खरंच तो साधनवंत असेल, मी धार्मिक मनुष्याला सुद्धा साधनवंत म्हणतो, कारण माझ्या स्वामींनी सुद्धा एका सशाला महात्मा म्हटलं. मग ते धार्मिक पण जर तुमच्यात असेल, आम्ही त्याला वेळ देतो ना, परंतु माणूस पाहून त्याच्याशी संवाद केला जातो. तुम्हाला राजकीय गोष्टी आवडतात, आम्ही राजकीय बोलू. तुम्हाला धार्मिक आवडतात, धार्मिक बोलू. मनोवृत्ती कळते ना तुमच्यासोबत बोलल्यावर की तुमची लायकी कुठपर्यंत आहे, तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालाय, त्याप्रमाणे आम्ही बोलतो. जेव्हा ते स्वामी सांगतात तुम्हाला की एथीचे, ते आपले एथीचे मध्ये काय येते? एथीचे हा व्यापक शब्द आहे, खूप व्यापक आहे. त्याला फक्त आम्ही मर्यादित केलं. एथीचे म्हणजे काय? हे चराचर संपूर्ण विश्व. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ज्या वेळेस या सृष्टीची रचना मायेकडून करवली, त्या सृष्टीची रचना मायेकडून करवली, याचा अर्थ काय? की सगळं हे परमेश्वराने करवलं. काल आम्ही त्या दिवशी खुटाळ्याला गेलो होतो कार्यक्रमाला. आचार्य श्री रणयचे बाबा बोलले, त्यांनी शब्दप्रयोग केला की परमेश्वराने हे जे सगळं केलं हा परमेश्वरासाठी खेळ आहे, आणि आहेच तो परमेश्वरासाठी खेळ आहे. परंतु तुमच्या आमच्यासाठी उद्धरणाचं साधन आहे. एखादा सधन व्यक्ती आहे, त्यांनी पानपोळी निर्माण केली, त्याच्यासाठी काय आहे ते पानपोळी? क्षुल्लक आहे. अनेक सधन लोक विदेशातून नॅचरल वॉटर पितात, एका बॉटलची किंमत लाखो रुपये आहे. 1 लिटर पाण्याच्या बॉटलची किंमत लाखो रुपये आहे. मी पाहिलंय, त्याला ब्लॅक वॉटर म्हणतात.
त्याने जर एखाद्याने पान पोळी उघडली त्याच्यासाठी काही नाही आहे ते. परंतु एखादा तहानेजला व्यक्ती आहे, कोणी म्हटलं, कलाश काकांनी म्हटलं, एखाद्या तहानेजला व्यक्ती आहे, त्याला तृष्णा लागलेली आहे, त्याला जर त्या वेळेवर ते पाणी भेटलं त्याच्यासाठी किती मोठं पाणी आहे. परमेश्वरासाठी जरी हा खेळ असेल पण आपल्यासाठी एक साधन आहे या सगळ्या सुख दुःखातून निवृत्त होऊन परमेश्वराच्या प्राप्तीला जाण्याचं. मग एथीचे म्हणजे काय? एथीचे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड. एथीचे म्हणजे काय? हे संपूर्ण ब्रह्मांड, हे संपूर्ण पृथ्वी तुमच्या डोळ्यांना जेही दिसत आहे, कदाचित कुठल्याही भाष्यकाराने, कुठल्याही पक्षकाराने तुम्हाला हा अर्थ सांगितलेला नसेल, परंतु सर्वज्ञांनी परमेश्वराने या भूतलावर जे जे निर्माण केलं ते सगळं परमेश्वराचं. कारण सूत्रपाठात दुसरं वचन आहे, हे सकळ देवाचे मा देवो देव हे आपुले. हे सकळ देवाचे म्हणजे सगळं चराचर सृष्टी. त्याच्यात परमेश्वर कधीच म्हणत नाही हा हिंदू आहे, हा मुस्लिम आहे, हा माझी निंदा करतो, हा मला भजत नाही, असं नाही मित्रांनो. मानव पंथाची व्यापकता हे तुमच्याही डोक्याच्या पलीकडे आहे. तुम्ही विचार नाही करू शकत, इतकी व्यापक विचार आहे स्वामींचा. स्वामींनी कधीच तुम्ही फक्त माझी भक्ती करता म्हणून मी तुमचा आहे असं म्हटलेलं नाही. एवढा भक्ती जर परमेश्वराची कराल तर परमेश्वराची प्राप्ती होईल, हे नक्की आहे. परंतु परमेश्वर कुण्याही व्यक्तीला कधीच दुखावलेलं नाही आहे. देईगावचा ब्राह्मण आहे, त्याचा 5ही मुली विधवा झाल्यानंतर अनेक लोक त्याला बोलायचे की हा पंचरंगा. किती वाईट वाटत. एखाद्या, मी आजही सांगतो तुम्हाला, मला सुद्धा हा आपली मराठी संस्कृती म्हणा, काही म्हणा, काही गोष्टी त्यात चुकतात. एखाद्या महिलेचा मालक वारला त्याला रांडवी म्हणतात. मला हा शब्द माझ्या कानाला खराब वाटतो. मला वाटतो का असं म्हणा, अविवाहित किंवा मग जिचा नवरा गेलेला, असं का नाही, पर्यायी शब्द योजता येतात. मला ते ऐकायला खराब वाटतं. कारण सर्वज्ञांच्या विचारांचं अमृत प्राशन हे आमच्या श्री गुरुजींनी आमच्या मनात साठवलेलं आहे आणि तेच आज मी तुम्हाला सांगतो. हे जे सुरुवातीला तुम्हाला जे घटना सांगितली गोंदियाची, त्याचं कारण हेच आहे की तुम्ही जीवन जगत आहात पण सर्वज्ञांची जी नीतिमूल्य आहे, जी आचार प्रणाली आहे, ती कधी अंगीकारली नाही. अंगीकारली फक्त कोणती? देवपूजा, पूजापाठ, उपदेश घेणे, एवढंच. पण अहो, त्याच्याही पलीकडे धर्म आहे आपला. त्याच्याही पलीकडे धर्म आहे. एवढं मर्यादित नका समजू. सर्वज्ञांनी जर हे सगळी सृष्टी बनवली असेल, जे म्हणले कर्मभूमी भोगभूमी, भोग ते आहेच. भोगभूमीत केलेली क्रिया, आचार्य लोक अनेक अर्थ काढतील. मलाही हा अर्थ होता, मलाही शंका होती की असं का होतं, पण असं नाही आहे. कर्मभूमीमध्ये जर एखादा व्यक्ती, तुमच्या मुलाबाळांसाठी ऐकून घ्या, तुमचे जर मुलं जर विदेशात जात असतील तर कर्मभूमीमध्ये जर एखादा व्यक्ती स्मरण, पूजापाठ, आचरण सगळं करत असेल, त्याचे फळ त्याला त्याच वेळेस तात्काळ मिळतात, हे खरं आहे. परंतु भोगभूमीमध्ये जाऊन, म्हणजे भारताच्या हिमालयाच्या पलीकडे जाऊन जर करता तुमचा मुलगा तुमचा धर्माचं पालन करत असेल, देवपूजा, स्थानवंदन तर नाही, प्रसाद वंदन असेल किंवा मग स्मरण असेल, जर करत असेल, त्याचंही गोमत त्याला होते. हे कशावरून? एखादा व्यक्ती, त्याला आमच्या श्री गुरुजींनी, संवत्सरच्या श्री गुरुजींनी संस्कार असा शब्द प्रयोग केला होता. म्हटलं बाबा, तिकडे जर एखाद्याला दुष्कृत्य घडलं त्याला, मग त्याला कर्मनिष्पत्ती नाही होणार का? तर ते म्हणलं नाही, असं नाही आहे. कारण असं जर झालं असतं तर प्रत्येकाने भोगभूमी जाऊन पाप केली असती. याचा दोन्ही अर्थ येतात, पाप आणि पुण्य, तुम्ही दोन्ही समजून घ्या. एखाद्या व्यक्तीने जर तिकडे दुष्कृत्य केलं, त्याने मला असं सांगितलं होतं, ते एखाद्या व्यक्तीने जर तिकडे दुष्कृत्य केलं, लगेच त्याला ते दुष्कृत्य असेल, सत्कृत्य असेल,
त्याचे फळ त्याला ते मिळत नाही, परंतु त्याच्या आत्म्यावर ते त्याचं जीव स्वरूप आहे, त्याच्या जीव स्वरूपावर ते जे केलेले कर्म आहे त्याचे चिन्ह जसेच्या तसे उमटतात. आणि तेव्हा जे कृत्य करून जेव्हा तो कर्मभूमी येतो आणि व्यवस्था असतेही, परमेश्वरासोबत हे ब्रह्मविद्या आहे. मी शक्यतो माईक करून बोलत नाही, परंतु आज मला थोडं बोलावं लागत आहे. जेव्हा परमेश्वराच्या आजूबाजूला जेवढे 81 कोटी 1.25 ओळगण्या असतात, त्या ओळगण्यांचं हेच काम आहे. एखादा अधिकारी जीव जर तो भोगभूमीत असेल, त्याला तिथून आणणे, इकडं त्याचं सगळं पूर्ण करणे. एखाद्या भोगभूमीत त्याने जर काही दुष्कृत्य केलं, त्याच्या आत्म्यावर ते चिन्ह लादतात. जेव्हा तो करभूमीत येतो, त्याच्याकडून तोच अपराध किंवा तेच सत्कृत्य रिपीट, त्याला योग कसा आणून दिला जातो, त्याच्याकडे परिस्थिती तशी असते आणि ते त्याच्याकडून ते घडतं, तेव्हा त्याला पुण्य आणि पाप ते इथे होतं. पण इथल्याशिवाय पुण्य पाप होणे नाही, हे निश्चित आहे. म्हणून मुलांनो, सगळ्यांना सांगतो, मुलं जर विदेशात जात असतील त्यांना जाऊ द्या, परंतु धर्म घेऊन जाऊ द्या, हे महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मला वाटते माझी वेळ संपलेली आहे, मी बस 1 मिनिट बोलतो आणि माझं संपवतो. जे तू सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, एकीचे ते आपुले, हे लक्षात घ्या, कारण हे खूप आवश्यक आहे. यासाठी की माझ्या स्वामींनी कधीच दुसऱ्या धर्माचा कधी असं म्हटलंच नाही. माझे एक मित्र होते, सन्मित्र, ते म्हणाले की तुमचं सगळं मला पटते दादा म्हणे, परंतु तुम्ही अन्नदेवतेचा प्रसाद खात नाही, अन्नदेवतेच्या मंदिरात जात नाही, मला हे पटत नाही. बाबारे म्हटले तुझं सगळं बरोबर आहे, पण त्याला वेगळी कारण आहे. हे इथं कारण मी इथं सांगत नाही, कदाचित तुम्हाला ते माहीत आहे. माहीत नसतील तर मला नंतर तुम्ही विचारून घेऊ शकता. त्याला कारण आहे, तेव्हापासून त्याला ते पटलं, आज माझे सगळे शासकीय कामं तो फुकटात करतो, माझे सगळे. कारण त्याने हे सुद्धा शब्द दिलेला आहे, अन्य आहे तो, पण त्याने शब्द दिलाय मला. मी अभिमानासाठी सांगत नाही. दादा म्हणे माझ्या मुलीचं लग्न झालं की आमच्या दोघाही पत्नीला तुमच्याकडे यायचं, हे आहे. कारण ही दृष्टी तुम्हाला लोकांना देता आली पाहिजे. सर्वज्ञांनी फक्त मानव पंथापुरतं तत्वज्ञान सांगितलं नाही. जो व्यक्ती ज्याला मोक्ष मार्गाची चाड आहे, त्या सगळ्या व्यक्तीसाठी ब्रह्मविद्याशास्त्र आहे. आज या ठिकाणी मी अधिक बोललो असेल, कदाचित कुणाला पटलं असेल, नसेल पटलं, कदाचित मी चुकलो असेल, तर या सगळ्यांची मी आपणाला क्षमा मागतो. आयोजन समितीने मला इथे बोलायला संधी दिली, मी या संधीबद्दल त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. दंडवत.